नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत। सुरुवातीला आपण अजित पवारांचा अपघात की घात या संदर्भात अजूनही संशय व्यक्त केला जातोय। पाहूयात त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। विधान भवनातील दालनामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत रोहित पवारांची 10 मिनिटं बैठक। अजितदादांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यावर चर्चा। पोलिसांशी चर्चा करून तांत्रिक अडचणींबाबत माहिती घेतो असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची रोहित पवारांची माहिती। दादांच्या विमान अपघाताची राज ठाकरेंनी संपूर्ण माहिती समजून घेतली। दादांना न्याय देण्यासाठी पाठिंबा द्या, रोहित पवारांनी राज ठाकरेंकडे केली मागणी। अजितदादांचा अपघात धुक्याने की धोक्याने? रोहित पवारांच्या भेटीनंतर राज ठाकरेंचा सवाल। एफआयआर का घेतला जात नाहीये? सरकार एफआयआरला का घाबरतंय? राज ठाकरेंचा सरकारला सवाल। रोहित पवारांनी अधिवेशनामध्ये मुद्दा मांडावा। सुनेत्रा पवारांनीही या मुद्द्यावर बोललं पाहिजे, राज ठाकरेंचं वक्तव्य। अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांची सोमवारी पुन्हा पत्रकार परिषद। नवी माहिती आणि धक्कादायक पुरावे मांडणार असे ट्विट। अजितदादांच्या या दुर्दैवी अपघाताला उद्या 1 महिना पूर्ण होतोय। उद्या एआयबीचा प्राथमिक अहवाल येईल, त्यातून सत्य गोष्टी बाहेर येतील, रोहित पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा। मी विरोधात असल्याने एफआयआर घेतला जात नाहीये। सत्तेमध्ये असणाऱ्यांनी एफआयआर नोंदवून घेण्यासाठी मदत करावी, रोहित पवारांचं अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना आवाहन। रोहित पवारांकडून छिजोरेपणा, अपघात प्रकरणाला राजकीय झालर देण्याचा प्रयत्न। अनिल पाटलांची रोहित पवारांवर सडकून टीका। तर हा खटाटोप अपघाताच्या तपासासाठी की विलिनीकरणासाठी? सुनील शेळकेंचा रोहित पवारांना बोचरा सवाल। अजित पवारांच्या अपघाती निधनाचा अजूनपर्यंत तपास न होणं, ब्लॅक बॉक्स न सापडणं आणि रोहित पवारांची तक्रार न घेणं, यातून संशय वाढत चाललाय। हर्षवर्धन सपकाळांची प्रतिक्रिया। मंत्री संजय शिरसाट आणि रोहित पवारांमध्ये भेट। बीएसआर विमान न वापरण्याचा योग्य निर्णय घेतला। रोहित पवारांकडून शिंदेच्या शिवसेनेचे आभार। उद्या उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटणार। नाशिककडे जाताना बीएसआर कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रवास। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचाही फडणवीसांसोबत प्रवास।